हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं एक्सेल मध्ये फाईव्ह टेबल आपलं झालं होतं. त्यानंतर आता आपला हा जो पॉइंट आहे, आता जवळजवळ आपला एक्सेलचा टॉपिक आहे संपत आलेला आहे. त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्स एक्सेल बघणार आहोत, पण तो नेक्स्ट पार्ट आहे. सो याच्यामध्ये आता आपल्याला राहिलेला पार्ट कोणता होता एक्सेल मधला, सो तो एक बघूयात की आता आपल्याला काय काय बाकी आहे शिकायचं. ओके. सो याच्यामध्ये आता नेक्स्ट पार्ट होता फिल्टर डाटा. डाटा फिल्टर कशा पद्धतीने लावायचे की डाटा फिल्टर कशा पद्धतीने यूज करायचं, त्याच्यात आपण काय करूयात की आपली स्क्रीन शेअर करूयात. ओके. सो आपण आता स्क्रीन शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघूयात आता की एक्सेलच्या पुढच्या व्हॅल्यूज कशा बघायच्या. सो आता आपण फर्स्ट फिल्टर यूज कसं करायचं. सो फिल्टर यूज करताना लक्षात ठेवा, ज्यावेळेला आता ही आपली एक्सेलची शीट ओपन आहे. ओके, एक्सेल शीट ओपन आहे. याच्यामध्ये इन्सर्ट जस्ट आपला टॅब आहे, मेनू बारला इन्सर्ट टॅब आहे. इन्सर्टला गेल्याच्या नंतर इथे होम टॅबला गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसतं इथे फाइंड अँड सिलेक्ट आहे. त्याच्याच बाजूला इथे सॉर्ट अँड फिल्टर आहे. सो सॉर्ट अँड फिल्टरला आपण क्लिक करूयात आणि फिल्टर म्हणूयात. पण फिल्टर का होणार नाहीये, कारण ऑलरेडी आपला टेबल सिलेक्ट नाहीये की तुम्हाला फिल्टर कोणत्या टेबलला लावायचं आहे. सो आपण इथं पहिला टेबल सिलेक्ट करू आणि आता इथे जाऊन म्हणूयात फिल्टर. ओके. फिल्टर ज्यावेळेला आपण सिलेक्ट करू, फिल्टर सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की इथे सगळीकडे ड्रॉप डाऊन एरो झालेले आहेत. ओके, 4 ड्रॉप डाऊन एरोज आहेत, कारण आपल्या टेबलचे जे हेडिंग्स आहेत ते 4 आहेत. सो फर्स्ट आहे मंथ, सब्जेक्ट, स्टुडंट, स्कोर. आता जर तुम्हाला मंथ कॅल्क्युलेट बघायचं आहे, सो तुम्हाला फक्त जानेवारी मंथचीच अटेंडन्स बघायची आहे किंवा स्कोर बघायचा आहे स्टुडंटचा. सो आपण हे जे आता दिसतं फिल्टर लावल्याच्या तिथे तुम्हाला दिसतं मे, मार्च, जून, जुलै, ऑगस्ट सगळे मंथ्स दिसत आहेत. सो आपल्याला फक्त जानेवारीची पाहिजे. मग बाकीचे जे सगळे आहेत त्याचे जे टिक्स आहेत त्या आपण रिमूव्ह करू. आपल्याकडे फक्त राहिले जानेवारी. आता ओके म्हणा. ओके म्हटल्याच्या इथे तुम्हाला दिसतं आता मंथ जानेवारीचे फक्त सब्जेक्ट, स्टुडंट नेम आणि स्कोअरचे फक्त मंथ जानेवारीचेच तुम्हाला इथे बघायला मिळतील. ठीक आहे, हा झाला तुमचा. अदरवाईज जर तुम्हाला मंथला नाही तर सब्जेक्टला फिल्टर लावायचं आहे, तुम्हाला फक्त एएमडीचेच मार्क्स बघायचे आहेत. सो तुम्ही एएमडी सिलेक्ट केलं, दिसतं एएमडी जानेवारी फेब्रुवारी मध्ये 2 झालेले आहेत टेस्ट आणि जानेवारी मध्ये 1 झालाय. स्टुडंट्स होते आम्ही 2 वेळा अटेम्प्ट केलेले एएमडीची जानेवारी फेब्रुवारी आणि 1 वेळा विशालने अटेम्प्ट केलेला आहे. स्कोअर त्यांचा दिसतोय. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा जो फिल्टर म्हणून जो ऑप्शन आहे तो यूज करता येतो. देन आता ह्याच्यामध्ये एक्झाम शो ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम अबव गिवन डाटा रेंज वेअर नेम स्टार्ट्स विथ एस. क्लिक ऑन arrow name column in the table, then click text filter. आता इथे आपण बघा टेक्स्ट फिल्टर काय आहे तो. आधी आपण हा फिल्टर आहे तो काढून टाकूयात. इथे क्लिअर म्हटल्यानंतर तुमचं फिल्टर निघून जाईल. ओके, आता बघूयात की कसं. क्लिक ऑन द नेम arrow of name column in the table. सो नेम कॉलम जो आहे आपला टेबल मध्ये त्याला सिलेक्ट केला. देन क्लिक द टेक्स्ट फिल्टर. इथे फिल्टर मध्ये गेल्याच्या नंतर इथे फिल्टर मध्ये गेल्याच्या नंतर एकच मिनिट, सॉरी, टेक्स्ट फिल्टर. सो इथे तुम्ही फिल्टर लावला, सो मंथ आहे इथे किंवा टेक्स्ट फिल्टर्स. टेक्स्ट फिल्टरला क्लिक केल्याच्या नंतर टिक स्टार्ट्स विथ ऑप्शन, टेक्स्ट फिल्टर स्टार्ट्स विथ ऑप्शन अँड द एंटर एस इन गिवन ब्लँक बॉक्स. आता याच्यामध्ये टेक्स्ट फिल्टरला बिगिन्स विथ म्हणूयात आपण, बिगिन्स विथ अँड. आता हा तुमचा स्टार्ट कशाने होतो. सपोज याच्यातलं तुमचं एखादं जे मंथ जे ने स्टार्ट होणार, सो मग त्याच्यामुळे इथे काय क्लिक केलं, जे सिलेक्ट केलं. जे नंतर काय म्हटलंय
starts with option and then enter in given blank box, the output will be, आणि त्याच्यानंतर इथे काय करूयात ओके म्हणूयात. दिसलं. सो जे वरनं स्टार्ट होणारे तुमचे जे टेक्स्ट आहेत ते तुमचे फिल्टर झाले. याला म्हटलं तर काय तर टेक्स्ट फिल्टर. देन त्याच्यानंतर येतं ऍडव्हान्स फिल्टर. त्याच्यानंतर कोणतं येतं ऍडव्हान्स फिल्टर. द एक्सेल ऍडव्हान्स फिल्टर कॅन बी यूज टू परफॉर्म more complex filtering than the basic Excel auto filter. Instead, filtering by fixed value of simple criteria, the advanced filter depends on user-defined criteria that can be applied to several columns of data simultaneously. These criteria are specified on the same spreadsheet as the range to be filtered, rather than in the filter command box. The order performing Excel advanced filter, you need to specify a list range and a criteria range. These range both specify ranges of cells on your working spreadsheet. They are defined as list range and criteria range. हा जो ऍडव्हान्स फिल्टर आहे जे की आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं, तरी पण आपण एकदा याच्यात करून बघूया. ऍडव्हान्स फिल्टर यूज करून बघूया. The Excel filter is explained by way of examples. Wait, मला सांगतो मी. सो आपण आधी इन्सर्ट करून घेऊयात कॉलम याच्यामध्ये. हो, ओके. सो आपण काय केलं की 2 रो जे आहेत ते आपण इथे इन्सर्ट करून घेतला. 2-3 रो इन्सर्ट करून घेतला. आता आपण काय करूया की पर्सेंटेज वाईज मार्क्स इथे टाकूयात. इथे स्कोर आहे. स्कोरच्या इथे आपण म्हणूया त्याला मॅथ्स. ओके, इकडे म्हणूयात IT आणि नेक्स्ट इथे म्हणूयात आपण स्टॅट. ओके, आता इथे मार्क्स आपण इनपुट करूयात. सो ओके, सो इथे मार्क्स पुट केले. आता पण इथे त्याला एक देऊयात मॅथ्स पर्सेंटेज. मॅथ्स इन कॉलम पर्सेंटेज. ओके, इथे म्हणूयात IT पर्सेंटेज. इथे म्हणूयात स्टॅट पर्सेंटेज. ओके, आता याच्यामध्ये मॅथ्स पर्सेंटेज मध्ये greater than or equal to 60. IT मध्ये पण म्हणूयात greater than or equal to 60 आणि स्टॅट मध्ये सुद्धा म्हणूयात greater than or equal to 60. इथे आणखी एक म्हणूयात greater than or equal to 80. ओके, आता आपण बघूयात की हा फॉर्म्युला एक्झॅक्ट कसा. द स्प्रेडशीट ऑन द राइट शो द सेटअप फॉर एक्सेल ऍडव्हान्स फिल्टर ऑन द रेंज ऑफ सेल A5 to D17. आता A5
आता आपल्या इथे आहे ए, आपण A5 घेऊयात ना. सो A5 टू D17. आता आपल्या इथे D19 येईल, सॉरी F19. सो त्या पद्धतीने आपण, किंवा आपण हा एवढा सिलेक्ट करूया 19. ओके, सिलेक्ट केला. देन काय करायचं, द क्रायटेरिया वी यूज फॉर द फिल्टर आर लिस्टेड इन द सेल B1 टू D3. So B1 to D3 क्रायटेरिया द रेंज क्रायटेरिया, ह्याला आपण म्हणूयात क्रायटेरिया, आणि हा ह्याला आपला काय, सो रेंज, लिस्ट रेंज. सो दिसतं आहे स्टुडंट पासून जो आपला म्हणजे C5 पासून F19 पर्यंतचा जो सेल आपण सिलेक्ट केलेला आहे त्याला आपण म्हणूयात लिस्ट रेंज. आणि हा जो वरती आहे मॅथ्सचा B1 टू D3 याला आपण म्हणूयात, काय म्हणायचं याला, तर याला क्रायटेरिया रेंज म्हणूयात. The first row of the criteria range is the header row, and the actual criteria are listed below this. Criteria listed on the same row are listed by the AND operator, and criteria listed on the different rows are linked by the OR operator. Therefore, the criteria in the example translate to the conditions. Okay. They apply the advanced filter to the example spreadsheet. Select the data tab at the top of your spreadsheet. स्प्रेडशीटच्या वरती इथे डाटा टॅब आहे. ओके, तो सिलेक्ट केला स्प्रेडशीट. देन सिलेक्ट ॲडव्हान्स. ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला काय सिलेक्ट, रेंज सिलेक्ट करायची. सो आपण रेंज सिलेक्ट केली. देन देन आपल्याला काय क्रायटेरिया रेंज सिलेक्ट करायचं, सिलेक्ट केलं. आणि इथे काय म्हटलं, ओके, these called Excel advanced filter. Action box to pop up. This is the same in Excel. In this example, the list range should be input A5 to D17 and the criteria range D3. If you want to display the list in place, simply click OK. However, if you wish to copy the result of the filter into new location, this can also be specified at this stage. The result of the Excel advanced filter is shown in the spreadsheet on the right. As expected, the rows that have been displayed are those satisfying the criteria.
सो ह्याच्यातनं काय झालं की 2007 दिलेलं आहे बुकमध्ये, आणि सेम प्रोसिजर जर आपण 2010 फॉलो केल्याच्या तर आपल्याला रिझल्ट मिळत नाही त्याचा. सो काहीतरी इश्यू आहे याच्या सॉफ्टवेअरमध्ये. ओके, सो आपण जाऊ दे, आपण नेक्स्ट बघूयात. फिल्टरिंग टेस्ट व्हॅल्यूज. टेक्स्ट व्हॅल्यू फिल्टर आपण पाहिलेलं होतं मगाशी. देन सब टोटल्स. नेक्स्ट subtotals. It is used to show output on the basis of groups. Grouping is a useful Excel feature that gives a control over how the information is displayed. You must sort before you can group. In this section, we will learn how to create groups using the subtotal command. How to using the subtotal command. In this section we will learn how to create groups using subtotal command. Subtotal command यूज करून आपण ग्रुप्स कसे बनवू शकतो, ग्रुप कसे यूज करू शकतो सबटोटल कमांडला ते बघूया. सो फर्स्ट वन, टू क्रिएट ग्रुप्स विथ सबटोटल. ओके, मग ग्रुप्स कसे सिलेक्ट करायचे सबटोटलने ते बघूया. फर्स्ट, सिलेक्ट एनी सेल विथ इंफॉर्मेशन इन इट. सिलेक्ट any cell with information in it. Okay, select केले. Click the subtotal command on the data tab. Data tab मध्ये subtotal command कुठे आहे बघा. subtotal. ओके, क्लिक. ओके, आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, डिसाइड हाऊ यू वांट थिंग ग्रुप. इन दिस एक्झाम्पल वी विल ऑर्गनाइज बाय कॅटेगरी. सिलेक्ट फंक्शन. आता तुम्हाला कशाची सबटोटल पाहिजे, स्टॅटची, आयटीची, मॅथ्सची. ओके, सिलेक्ट फंक्शन. इन द एक्झाम्पल वी विल हॅव टू सम फंक्शन सिलेक्टेड. इथे फंक्शन आहे, तुम्हाला कोणतं फंक्शन, सम फंक्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, देन sum function. In this example we will learn sum function selected. Select the column where you want to subtotal to appear. In this example, total cost is selected by default. आता सम सबटोटल आपली नाहीच आहे, त्याच्यामुळे बघूयात. क्लिक ओके. ओके केले. आता इथे तुम्हाला त्याची सबटोटल मिळाली. जानेवारीमध्ये आयटीची सबटोटल, स्टॅटची सबटोटल, देन जानेवारी टोटल झाली ही. देन फेब्रुवारी टोटल मध्ये 181 255. आता याच्यामध्ये आपण मॅथ्स, आयटी, स्टॅट्स तिन्ही सिलेक्ट केलेलं का. एक मिनिट, सबटोटल मध्ये बघूयात आपण. सबटोटल मॅथ्स नव्हतं सिलेक्ट झालं. ओके, दिसतं जानेवारीची टोटल, त्याच्यानंतर फेब्रुवारीची टोटल. आता तुम्हाला आणखी एक बघायला भेटेल. इथे तुम्ही काय केलं होतं, आपण सबटोटलला इथे मंथ सिलेक्ट केलं होतं. इथे तुम्ही स्टुडंट सिलेक्ट केलं आणि इथे मॅथ्स, आयटी, स्टॅट्स सिलेक्ट केलं. ओके म्हटलं, ते स्टुडंट वाईज टोटल मिळेल तुम्हाला. अमेय टोटल 87, विशाल टोटल. सो अशा पद्धतीने तुम्हाला टोटल मिळेल. सो हा आहे सबटोटल कॉलम. तर याच्यामध्ये तुम्ही जर आणखी काही इन्क्लूड करत करा तर त्याची सबटोटल जे आहे ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये इन्सर्ट होते. सबटोटल झाल्याच्या नंतर टू कॉलमचा डिस्प्ले ग्रुप, क्लिक द ब्लँक मायनस साइन. त्याच्यानंतर आता एक मिनिट,
इथून सिलेक्ट करून त्याला जर तुम्ही इथे ग्रुप म्हटलं तर रो वाईज तुम्हाला ग्रुप दिसेल. इथे डिटेल जे आहे तुम्हाला इथे का होते की प्लस मायनस साइन येतं, त्याच्यातून तुम्हाला ती त्याची डिटेल जी आहे ती म्हणजे एक्सपांड पण करू शकता तुम्ही किंवा ते हाईट सुद्धा करू शकता. सो हा एक ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल असतो ग्रुप टोटल्सला. ओके, त्याच्यानंतर येतं अनग्रुप सिलेक्ट सेल्स. आणि अनग्रुप करायचं असेल याला सिलेक्टेड सेल्सला तर सिलेक्ट करून तुम्ही आता ग्रुप बनवला म्हणून ते करता इथे अनग्रुप म्हणायचं. ओके, सॉरी आपला राहिला होता त्याला नाही इथे अनग्रुप. सो अनग्रुप झाला आता. हा एक ऑप्शन तिथे अवेलेबल आहे. देन कंडिशनल फॉर्मॅटिंग. व्हॉट इज कंडिशनल फॉर्मॅटिंग बघूयात. कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे काय आहे एक्झॅक्ट त्याच्यात. You have many conditional formatting rules or options you can apply to cells in your spreadsheet. Each rule will affect selected cell differently. Before you choose a formatting rule, you must identify what questions you are trying to answer. For example, in cells spreadsheet, you might want to identify the salespeople with lower than average sales. To do this, you need to choose a conditional formatting rules that will show you this answer. Not all of the options will provide you with this information. Some of the conditional formatting options includes highlight cell rules. These rules highlight specific cells based on your option choice. For example, you can choose for Excel to highlight cells that are greater than, less than, or equal to a number and between two numbers. Also, you can choose for Excel to highlight cells that contain specific text, including a specific date. If you choose this option, a dialog box will appear and you will have to specify the cells to highlight and the color you would like to highlight the cells. बघूयात आपण याच्यात कशा पद्धतीने कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज केला जातो. फर्स्ट वन त्याच्यामध्ये हायलाइट सेल्स रूल बघूयात. आता ग्रेटर दॅन मध्ये एक मिनिट करून ठेवतो. सो कंडिशनल फॉर्मॅटिंग कशामध्ये आहे याच्यात फॉर्म्स मध्ये गेल्याच्या तर कंडिशनल फॉर्मॅटिंग हायलाइट सेल्स ग्रेटर दॅनचा बघूया. लाईट रेड. आता कलर कोणता तुम्हाला चूज करायचा. येलो विथ डार्क ग्रीन फील्ड विथ लाईट रेड, रेड टेक्स्ट, रेड बॉर्डर आणि कस्टम फॉर्मॅट. आता रेड बॉर्डर म्हणण्यात आणि ओके म्हणूयात. This type of reference cannot be used to conditional formatting formula. दिसतं आता काय आता ग्रेटर दॅन सेल मध्ये कितीच्या वरती तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे. इथे 59 आहे त्याने दिलेले. आपण इथे देऊयात सपोज 78 म्हणून. ओके, सो 78 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू ज्या असतील त्या इथे तुमच्या हायलाइट झालेल्या आहेत. दिसतं 87, 86, 84, 85, 98. सो अशा पद्धतीने ग्रेटर दॅन सेल्सला तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटिंग अशा पद्धतीने
देऊ शकतो. आता आपण बघूयात सेकंड थिंग, हा झाला ग्रेटर दॅन. देन टॉप बॉटम रूल्स. टॉप बॉटम रूल्सला आपण काय बोलू शकतो, कशा पद्धतीने फॉर्मॅटिंग करू शकतो बघा. फर्स्ट वन, एक मिनिट, कंडिशनल फॉर्मॅटिंग, टॉप बॉटम रूल्स, टॉप 10 आयटम्स. ओके, 10 बॉटम वन. आता ऑलरेडी टॉप सिलेक्ट आहेत, टॉप 10. सो बॉटम 10 आयटम्स. ओके, सो बॉटम 10 मध्ये बेटा. सो आता आधी आपल्याला हे काढावं लागेल पहिली जी आपण. आता आपण बघूयात याच्यामध्ये टॉप डाऊन, टॉप 10 आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग, टॉप आणि बॉटम रूल्स, टॉप 10. ओके, याचा टॉप 10 सिलेक्ट झाले तुमचे. जर तुम्हाला हा नसेल करायचं इथे तुम्ही बॉटम 10. सो तुमचे बॉटम 10. आता टॉप 10 ऑलरेडी सिलेक्टेड होते म्हणून ते तसेच दिसले. अदरवाईज तुम्ही इथून कंडिशनल फॉर्मॅटिंग, बॉटम 10 एकच सिलेक्ट होता म्हणजे एकच झाला. याच्यामुळे तुम्हाला बॉटम 10. सो तुमचे बॉटमचे सगळ्यात कमीचे जे 10 होते ते इथे सिलेक्ट झालेले. सो अशा पद्धतीने तुम्ही हा हायलाइट ऑप्शन जो आहे तो यूज करू शकता. याच्यातला जो अशा पद्धतीचा जो हा कंडिशनल फॉर्मॅटिंग ऑप्शन आहे, हा अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यात यूज करू शकता. आलं लक्षात. सो या ठिकाणी आपले जे एक्सेलचे 3 चॅप्टर होते हे संपलेले आहेत. याच्यामध्ये फक्त आपला एकच इश्यू झाला, तो कुठे तर कोणत्या ठिकाणी, तो एकच मिनिट, प्रॉब्लेम कुठे झाला, फिल्टरला, ऍडव्हान्स फिल्टर जो आहे तो आपल्या इथे आपल्या याच्यामध्ये होत नाहीये. सो तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा जर वेळ मिळाला तर एक्सप्लेन करू. नसेल जर नाही जमलं तर आपण, मी तुम्हाला विंडोज 7 वरती नंतर कधीतरी दाखवेन तो. आणि तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका की एक्झामला मग कसं होणार, कारण जे आपलं व्यवस्थित कव्हर होईल तेवढंच एक्झामला येणार, त्याच्यामुळे त्याचे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके, सो अशा पद्धतीने आपलं एक्सेल जो होता, जो मी तुम्हाला म्हटलं शिकायला, सो अशा पद्धतीने मी फक्त एवढंच सांगेन की एक्सेल आपला आता हा फक्त टीचिंग किंवा मी शिकवतोय म्हणून तेवढा पुरता ठेवू नका. ते याची प्रॅक्टिस तुम्ही घरी सुद्धा करा, कारण एक्सेल हा आपल्याला खूप इम्पॉर्टंट लेसन आहे आपला. आणि एक्सेलची गरज ही तुम्हाला वारंवार प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे जॉबला जाल त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. एक्सेल तुम्ही घरच्या यूज साठी सुद्धा यूज करू शकता. अदरवाईज एक्सेल तुम्ही बाहेर कुठेही जॉबला गेलात अशा ठिकाणी यूज करू शकता. एक्सेल तुम्ही एज्युकेशन मध्ये यूज करू शकता. सो एक्सेलचा यूज हा फार मोठा आहे आणि जेवढा कराल तेवढा कमी आहे एक्सेल. जर, आणि मी म्हणेन जर तुम्हाला खरंच मायक्रोसॉफ्ट मध्ये इंटरेस्ट आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे जर फंक्शन शिकायचे असतील किंवा त्याच्यामध्ये जर वर्क करायचं असेल, तर मी म्हणेन तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सेल मध्ये जास्त वर्क जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करत राहा. कारण एक्सेल मध्ये केल्याने एक्सेल मध्ये तुम्हाला रेग्युलर नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि त्याचा फायदा तुम्हाला, इव्हन तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळा काही लोक जे आहेत, तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसेसला पाहिलं, लेटर्स वगैरे जे टाईप करतात ना, आता आपण लेटर्स कशामध्ये टाईप करतो, साहजिक आपण वर्ड मध्ये लेटर टाईप करतो, पण जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत तशा गव्हर्नमेंट ऑफिसला हे लेटर्स जे आहेत हे बऱ्याच वेळा एक्सेल मध्येच टाईप केले जातात. कारण एक्सेल वरती त्यांची इतकी चांगली कमांड आहे ना की त्यांना झोपेतून उठवलं जाईल. आणि एक्सेलमुळे काय होतं की बऱ्याच वेळा तुमचं जे वर्क आहे ते खूप इझी होऊन जातं. फक्त एक्सेल शिकायला थोडंसं हार्ड वाटतं, कारण त्याच्यामध्ये नेहमीच काहीतरी नवीन असतं आणि हे नवीन शिकणं म्हणजेच चॅलेंजेस आहेत आणि चॅलेंजेस हे तुम्हाला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये जर तुम्हाला तुमचं वेगळं आयडेंटिटी बनवायचे तर तुम्हाला चॅलेंज स्वीकारणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि चॅलेंजेस स्वीकारावेच लागतात, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. सो आलं लक्षात. सो आता आपण आजच्या एक्सेलच्या याच्यावरती हा लेक्चर संपूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला म्हणजे आता लगेचच आपण ऍडव्हान्स एक्सेल जो आहे तो चालू करूयात. ऍडव्हान्स एक्सेलचे आपले 2 चॅप्टर आहेत, ते संपले की आपला सेकंड युनिट संपून जाईल.
ओके. सो आता आपण थांबूयात.